श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये उत्पत्तीचे पुस्तक 34 अध्याय 1 ते 24 वचनांवर आम्ही विचार केला. आज आपण 25व्या वचनापासून पुढे अभ्यास करणार आहोत. माझ्यासोबत उघडा उत्पत्तीचे पुस्तक 34 अध्याय आणि 25 वचन. हे वचन आम्हाला सांगतं, आणखी असे झाले की तिसऱ्या दिवशी ते बेजार असता याकोबाचे 2 मुलगे म्हणजे दिनेचे भाऊ शिमोन व लेवी यांनी आपापली तरवार हाती घेऊन त्या नगरावर अवचित छापा घातला आणि तिथल्या सर्व पुरुषांची कत्तल केली. हे कारस्थान केवळ शिमोन व लेवी जे दिनाचे सख्खे भाऊ होते यांचे होते. त्याचा याकोबाला थांगपत्ताही नव्हता. 26 आणि 27 वचने पुढे पहा. हमोर व त्याचा मुलगा शखेम यांचाही तरवारीने वध करून ते दिनेस शखेमाच्या घरातून काढून घेऊन गेले. मग याकोबाच्या मुलांनी त्या वध केलेल्यांवरून जाऊन ते नगर लुटिले, कारण त्यांनी त्यांची बहीण दीना हिला भ्रष्ट केले होते. श्रोत्यानो, या अध्यायात त्यांनी त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते हे वाक्य पुन्हा आणि पुन्हा वापरण्यात आले आहे. त्यातून याकोबाच्या मुलांचा या कृत्याविषयीचा संताप व्यक्त होतो व जे कृत्य घडले ते किती घृणास्पद होते हेच जणू लेखक पुन्हा आणि पुन्हा सांगत आहे. याकोबाचे दुसरे पुत्रही ह्यामध्ये सामील झालेत. यावरून याकोबाच्या कुटुंबात किती लोभ होता हे आम्हाला आढळतं. आणि ह्या सर्व गोष्टी ते लाबानाच्या घरी राहून शिकले होते आणि ज्या परमेश्वराच्या दृष्टिकोनातून अयोग्य होत्या. आता 28 ते 30 वचने पहा. त्यांची शेरडे मेंढरे, गाई बैल, गाढवे आणि त्या नगरातले व शेतातले होते नव्हते ते सारे त्यांनी घेतले. त्यांचे अवघे धन, त्यांची सर्व मुले बाळे व स्त्रिया आणि त्यांच्या घरात जे काही सापडले ते सगळे हस्तगत करून त्यांनी लुटले. तेव्हा शिमोन व लेवी यास याकोब म्हणाला, या देशचे रहिवासी कनानी व परिजी यास माझा वीट येईल असे तुम्ही करून मला संकटात घातले आहे. माझे लोक मुठभर आहेत म्हणून ते एकजूट करून मजवर येतील व माझी कत्तल करीतील आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवितील. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी याकोबाला आता भीती वाटत आहे. याकोबाच्या मुलांनी आपल्या बहिणीवर करण्यात आलेल्या बलात्काराचा अशा प्रकारे सूड उगवला. या संपूर्ण कटू व दुःखद घटनेतून एक सत्य प्रगट होते, ते हे की एखाद्या व्यक्तीच्या खाजगी कुकृत्याचे फार फार दूरवर परिणाम होतात. त्या व्यक्तीचे अगदी जवळच्या आप्तांवर त्याचा परिणाम निश्चित होतोच. परंतु जर ती व्यक्ती समाजातील एक पुढारी असेल किंवा समाजातली महत्वाची व्यक्ती असेल तर तिच्यासह संपूर्ण समाजाला त्या दुष्कृत्याचे परिणाम भोगावे लागतात. आता श्रोत्यानो, याकोबाने या कृत्याबद्दल आपल्या मुलांचा निषेध केला आणि या प्रकाराचा त्याच्या घराण्यावर काय परिणाम होईल याविषयी त्याने आपली भीती व्यक्त केली. आपल्या मुलांच्या या वर्तनाने येथील लोकांना आपला वीट येईल हेही त्याने जाणले. पण या सर्व गोष्टींचा विचार करण्याची त्याच्या संतप्त मुलांची तयारी नव्हती. त्यांच्या दृष्टीने त्यांचे कृत्य समर्थनीय होते. 31 वचन. ते म्हणाले, त्यांनी आमच्या बहिणीशी वेश्येप्रमाणे व्यवहार करावा की काय? आपला अपराध कबूल न करणाऱ्या शखेमाला शिक्षा करणे योग्यच होते असे त्यांना वाटत होते. श्रोत्यानो, ह्यावेळेला आपण रोमकरास पत्र 12 अध्याय 19 ते 21 वचने वाचूया. रोमकरास पत्र 12 अध्याय 19 ते 21 वचने. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तानेला असल्यास त्याला प्यावयाला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करीशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. या समस्येकरिता श्रोत्यानो काय तोडगा असायला हवा हा प्रश्नच आहे. सूड घेणे हा तोडगा नव्हता आणि शखेमाबरोबर कायमचे नातेसंबंध जोडणे हाही तोडगा नव्हता. परमेश्वराच्या वचनानुसार आम्ही रोमकरासपत्र 12 अध्याय 19 ते 21 वचनांमधून वाचलेले आहे की परमेश्वराचं वचन सांगतं, सूड उगवू नका, सूड घेऊ नका. परंतु ह्यांनी देवाच्या विरुद्ध
देवाच्या वचनाच्या विरुद्ध सर्व काही केलेले आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की तुम्ही आणि मी अशाच देवहीन जगात वावरत आहोत आणि म्हणून आमच्यापैकी अनेकांजवळ जीवनातल्या समस्यांसाठी उत्तर नाही. G.K. चेस्टरटन यांनी असे म्हटले आहे की प्रभू परमेश्वर सूर्याप्रमाणे आहे, ज्याच्या प्रकाशाशिवाय आम्हाला काही दिसू शकत नाही. होय श्रोत्यानो, ख्रिस्ताच्या प्रकाशात आम्हाला जीवन समजते आणि आमच्या समस्यांना उत्तरही मिळते आणि आम्ही अंधारात चालू शकत नाही. म्हणून आम्हाला परमेश्वराला समर्पित असे जीवन जगायचे आहे, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालायचे आहे आणि तेव्हाच आम्ही जीवनातील अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करू शकतो आणि त्यावर विजय प्राप्त करून घेऊ शकतो. विश्वासणाऱ्यांसाठी परमेश्वराने हा दर्जा घालून दिलेला आहे, पण आम्ही समजून घ्यायला हवे की याकोबाची मुले त्याला वैयक्तिकरित्या ओळखणारी नव्हती आणि ते परमेश्वराच्या या वचनाच्या प्रकाशात राहत नव्हते आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक परिपक्वतेची अपेक्षा आपण करू शकत नाही. या सर्व कटू प्रसंगानंतर याकोबाने आपल्या कुटुंबियासह त्या नगराच्या जवळ राहणे योग्य नव्हते. त्याने तेथे तळ ठोकून चूक केली होती असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. परंतु मला एक प्रश्न पडतो, तो हा की बेथेल येथे जाण्यास याकोबाची तयारी झाली होती काय? परमेश्वर त्याला जे अनुभव देणार होता त्या अनुभवांसाठी त्याची तयारी झाली होती काय? नाही. मला वाटतं शखेम येथे ज्या दुःखद व कटू घटना घडल्या होत्या त्या दैहिक स्वभावानुसार चालणाऱ्या माणसामुळे घडल्या होत्या. जरी पनिएल येथील अनुभवामुळे याकोबाचा अहंकार कमी झाला होता, तरी त्याचा देवावरचा विश्वास हवा तेवढा वाढला नव्हता आणि बेथेल येथे जाण्या इतका विश्वास त्याच्याजवळ नसल्याने तो शखेमात थांबला होता. त्याच्या जीवनात या ज्या दुःखद घटना घडल्या होत्या त्यावरून असं दिसतं की याकोब आपल्या कुटुंबाचा पुढारी नव्हता. जी महत्वाची कुटुंब प्रमुखाची भूमिका त्याने घ्यायला हवी होती ती त्याने घेतली नव्हती आणि आध्यात्मिकरित्याही तो काही फार बलवान असलेला माणूस नव्हता. 11 मुलांचा बाप होण्यासाठी याकोबाची तयारी झालेली नव्हती. मी असं म्हणत नाही श्रोत्यानो की याकोबाने घरामध्ये अधिकारशाही किंवा हुकुमशाही गाजवायला हवी होती. मी तर असं म्हणेन की कुटुंबामध्ये लोकशाही नको. याकोब कुटुंब प्रमुख या नात्याने या कटू घटनेला रोखू शकला असता, पण त्याने आपली सर्व सूत्रे मुलांच्या हातात दिलेली होती. मला वाटतं इसाक व रिबेका आणि एसाव व याकोब यांच्या कुटुंबात एकी नसल्याने, इसाक व रिबेका यांच्यामध्ये परस्पर प्रीती नसल्याने कुटुंबाचे महत्वाचे निर्णय कुटुंब प्रमुखाने घेणे आवश्यक आहे, पत्नीला त्यात सहभागी करून ते निर्णय घेणे आवश्यक आहे, हे प्रशिक्षण याकोबाला आपल्या आईवडिलांकडून मिळाले नव्हते. त्याने आपल्या आईवडिलांना वेगवेगळे व स्वार्थी निर्णय घेताना पाहिले आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या स्वतःमध्ये निर्णय क्षमता राहिली नव्हती आणि यावर कळस म्हणजे त्याचा देवावरचा विश्वास हवा तेवढा दृढ नव्हता. श्रोतांनो, मी आपणाला प्रश्न विचारू इच्छिते की आपण आपल्या लेकरांशी कसे वागता? आपल्या जीवनसाथीदाराशी कसे वागता? आपल्या कुटुंबाच्या शिस्तीविषयी किती दक्षता घेता? आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक जीवनाविषयी किती कदर करता? आणि आपल्या जीवनात ख्रिस्ताला किती अनुसरता? या सर्व गोष्टी आपल्या लेकरांच्या निकोप वाढीसाठी फार आवश्यक आहेत. त्यांना देवभिरू, सुज्ञ व जबाबदार नागरिक बनविण्यासाठी या सर्व गोष्टींविषयी आम्ही जाणीव बाळगायला हवी. इसाक व रिबकेचा याकोबाचे जे व्यक्तिमत्व आहे ते घडविण्यात फार मोठा सहभाग होता, हे आपणाला नाकारता येणार नाही. याकोब व त्याचे कुटुंबीय अशा प्रकारे एका अत्यंत बिकट प्रसंगामध्ये सापडले, परंतु पुन्हा एकदा परमेश्वराने त्यांच्या जीवनात हस्तक्षेप केला. आता आपण 35व्या अध्यायाचे पहिले वचन वाचूया. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेथेल येथे राहा आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. याकोबाने निर्णय न घेण्याची चूक करून स्वतःच्या पायांवर दगड पाडून घेतला होता आणि आता पुन्हा एकदा देवाकडे जाण्याचे धाडस त्याच्यामध्ये राहिले नव्हते. परंतु देवाने त्याला सोडले नाही.
याकोब कसाही असला तरी त्याला योग्य वळण लावून त्याचा आपल्या योजनेसाठी उपयोग करण्याचा देवाचा उद्देश होता. त्याने याकोबाला बेथेला जाऊन राहण्याचा व तेथे त्याच्यासाठी वेदी बांधण्याचा आदेश दिला आणि त्याच्यामध्ये तेथून बाहेर पडण्यास विश्वास नव्हता. परंतु आता तो कुटुंबात आत्मिक पुढारीपण घेण्याकरिता तयार आहे. दुसरं वचन, मग याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसास म्हणाला, तुमच्यापाशी जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आता कोठे याकोबाने आपल्या कुटुंबाचे आध्यात्मिक नेतृत्व केलेले आढळते. त्याने आपल्या कुटुंबियांना व आपल्या बरोबरच्या माणसांना त्यांच्या जवळचे सर्व अन्य देव टाकून देण्याची आज्ञा केली. ही गोष्ट काहीशी धक्कादायक वाटते ना? आपणाला आठवतच असेल की जेव्हा याकोब लाबानापासून आपल्या कुटुंबियांबरोबर पळाला होता, तेव्हा राहेलने आपल्या बापाच्या गृहदेवता चोरून आपल्याजवळ लपून ठेवल्या होत्या आणि हे याकोबाला त्यावेळेस माहिती नव्हते. परंतु नंतर ही गोष्ट उघडकीस आली आणि नंतर जरी याकोबाची यहोवा देवाशी वैयक्तिकरित्या भेट झाली तरी त्याने या अन्य देवांच्या बाबतीत काही केले नाही. त्याचे संपूर्ण कुटुंब या अन्य देवांची आराधना करीत राहिले. आता याकोबाने त्यांच्याविषयी कणखर भूमिका घेऊन त्या देवता टाकून देण्याची आज्ञा आपल्या लोकांना केली. त्यांच्यामध्ये जी अशुद्धता होती, अयोग्य अशा गोष्टी होत्या, त्या टाकून देण्याचा हा आदेश होता. श्रोत्यानो, आठवडाभर आपण कोणत्या देवांची पूजा करता? लोभ, व्यभिचाराचे विचार, सूडबुद्धी या सर्व गोष्टींविषयी सतत विचार करणे ही एक मूर्तिपूजा आहे आणि ती जर तुमच्या जीवनात असेल तर तुमचे आध्यात्मिक जीवन कधीही वाढणार नाही. देवाची विशेष शांती व त्याचा आनंद आपणाला फारसा अनुभवता येणार नाही. आधी पश्चातापी अंतकरणाने आपल्या जीवनातली ही अन्य देवांची भक्ती दूर करा आणि ख्रिस्त केंद्रित जीवन जगायला सुरुवात करा. तोपर्यंत देवाचे महान आशीर्वाद व त्याची मधुर समक्षता आपणाला आपल्या जीवनामध्ये अनुभवता येणार नाही. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही आमची पापे पदरी घेऊन परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आम्हाला आमच्या पापांची क्षमा प्राप्त होऊ शकत नाही. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 9 वचन आपणाला सांगतं. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू आणि न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करेल. आम्हाला पापांची कबुली देण्याची गरज आहे. याकोबाने आपल्या लोकांना आणखी सांगितले, आपली वस्त्रे बदला, म्हणजे जुनी मलिन वस्त्रे बदलून नवीन स्वच्छ वस्त्रे परिधान करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून याचा अर्थ असा आहे की आम्ही जुन्या वाईट सवयी दूर करून ख्रिस्त शिष्याला साजेसे असे वर्तन अंगीकारायला हवे. 3 वचन पहा, 35 अध्याय 3 वचन, आपण उठून वर बेथेला जाऊ, तेथे मी देवासाठी वेदी बांधेन. त्याने माझ्या संकट समय माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करीत होतो तीत तो मजबरोबर होता. अब्राम व इसाक दोघांनीही देवासाठी वेद्या बांधल्या होत्या आणि आता याकोबही साक्षीकरिता देवासाठी वेदी बांधणार होता. त्याने आपल्या लोकांना सांगितले, तेथे ज्या देवाने माझ्या संकटाच्या दिवशी मला प्रार्थनेचे उत्तर दिले आणि मी जात होतो त्या मार्गाने जो माझ्या संगती होता, त्याच्यासाठी मी वेदी बांधेन. याकोबाने आपल्या वडिलांचे घर सोडले व तो पदन आरामास एका अनोळखी ठिकाणी एकटा व एकाकी असा चालला. त्याच्या संकटाची आठवण त्याने येथे केली आहे. तो बेथेल येथे आला व देवाने त्याला दर्शन दिले आणि देव त्याच्याशी विश्वासू राहिला होता. त्या घटनेला अनेक वर्षे लोटली, पण तरीही देवाने आपला विश्वासूपणा सोडला नव्हता. आता तेथे परत जाण्याचा व तेथून नव्याने सुरुवात करण्याचा आदेश देवाने त्याला दिला होता. श्रोत्यानो, आपण निरर्थक व लाजिरवाणे ख्रिस्ती जीवन जगण्यात किती वर्षे वाया घालवतो याची आपण जाणीव ठेवायला हवी. देवाने इस्रायलाच्या संतानाला इजिप्तमधून निघून वचनदत्त देशात जायला सांगितले. देवाने त्यांना दर्शन देऊन तिकडे जायला सांगितले, पण ते गेले नाहीत. 40 वर्षे ते रानामध्ये भटकले आणि नंतर परमेश्वर मोशेशी बोलला आणि त्याने त्याला वचनदत्त देशात प्रवेश करण्याचा आदेश दिला. त्यांनी 40 वर्षे वाया घालवली होती. अनेक ख्रिस्ती लोक आपली
ख्रिस्ती जीवनाची वर्षे वाया घालवित आहेत ते याकोबाप्रमाणे वागत आहेत. याकोबाने आपली कुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडायला सुरुवात करताच सर्वजण त्याच्या अधीन झालेत. 4 वचन सांगतं, तेव्हा त्यांनी आपल्यापाशी असलेले सर्व परके देव आणि आपल्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली आणि याकोबाने शखेमाजवळ असलेल्या एका वृक्षाखाली ती पुरून टाकली. श्रोत्यानो, त्या काळामध्ये कानातल्या कुंडलांचा मूर्तीपूजेशी संबंध होता. ती कानात असणे हे मूर्तीपूजक असण्याचे चिन्ह होते. ती कुंडले त्यांनी आता काढून टाकली आणि याकोबाने ती सर्व पुरून टाकली, कारण ते आता नवीन जीवनास सुरुवात करणार होते. 5 आणि 6 वचने, मग त्यांनी कूच केले आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत. ह्या प्रकारे याकोब आपल्या बरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज म्हणजे बेथेल येथे येऊन पोहोचला. या जागेचे याकोब तेथे येण्यापूर्वीचे नाव लूज असे होते, परंतु याकोबाने त्याचे नाव बदलले. ते ठिकाण आजही बेथेल या नावाने ओळखल्या जाते. 7 वचन, तेथे त्याने एक वेदी बांधली व त्या स्थलास एल बेथेल अर्थात बेथेलचा देव हे नाव दिले, कारण तो आपल्या भावापासून पळून चालला असता येथेच देव त्याला प्रगट झाला होता. याकोबाने या ठिकाणास एल बेथेल म्हटले म्हणजे देवाच्या घराचा देव असा त्याचा अर्थ होतो. ह्याद्वारे याकोबाच्या जीवनाची आत्मिक उन्नती प्रगट होते. 8 वचन, रिबकेची दाई दबोरा ही मरण पावली व तिला बेथेलच्या खालच्या बाजूस अल्लोन वृक्षाखाली पुरिले. ह्या वृक्षाचे अल्लोन बाकूथ अर्थात रुदन वृक्ष असे नाव ठेविले. असं दिसतं की यावेळेस दबोरा याकोबाजवळ होती, पण या विधानाला तसा पुरावा नाही आणि रिबकेच्या मृत्यूविषयीही पवित्र शास्त्र आम्हाला काही सांगत नाही. कदाचित दबोरेने तिच्या मृत्यूची बातमी याकोबाकडे आणली आणि ती त्याच्याबरोबर राहत होती. 9 ते 12 वचने आता वाचूया. याकोब पदन आरामाहून परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. देव त्याला म्हणाला, तुझे नाव याकोब आहे, पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाही, तर तुझे नाव इस्रायल होईल. आणि देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. देव त्याला आणखी म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो. तुझपासून एक राष्ट्रच काय, तर राष्ट्र समूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील. आणि जो देश मी अब्राम व इसाक यास दिला तो तुला देईन आणि तुझ्या मागे तुझ्या संततीसही तोच देश देईन. श्रोत्यानो, इतक्या सर्व वर्षांमध्ये देवाने याकोबाला तयार केले आणि तो त्याला त्याच ठिकाणी भेटला जिथे त्याने याकोबाची पहिली भेट घेतली होती. ही तिसरी वेळ आहे की त्याने ती भूमी त्यांना देण्याचे वचन दिले. प्रथम अब्रामाला, नंतर इसाकाला आणि आता याकोबाला. देवाला ह्या प्रत्येकाला ते 2-3 वेळा सांगावे लागले. त्याने अब्रामाला ते अनेक वेळा सांगितले. श्रोत्यानो, आमचा परमेश्वर कुठलेच अभिवचन विसरत नाही. तो सर्व अभिवचने पूर्ण करणारा देव आहे. आता 13 ते 16 वचने, मग देवाने जेथे याकोबाशी भाषण केले होते तेथूनच आरोहण केले आणि जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते तेथे त्याने एक पाषाण स्तंभ उभा केला आणि त्यावर पेयार्पण करून त्यास तेलाभ्यंग केला. जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थळाचे नाव याकोबाने बेथेल असे ठेवले. मग त्यांनी बेथेलाहून कूच केली आणि एफ्रात गाव अद्याप काहीसा दूर असता राहेल प्रसूत झाली व तिची प्रसूती कष्टाची होती. देवाने याकोबाला बेथेल येथे दर्शन दिले व त्याच्यासाठी असलेल्या अभिवचनाचा पुनरुच्चार देवाने केला आणि आपले नाव एल शद्दाय म्हणजे सर्वसमर्थ देव हे प्रकट केले. यानंतरच्या काही वचनांमध्ये आपण याकोबाने देवाला सादर केलेल्या पेयार्पणाविषयी व त्याने उभारलेल्या स्मारक स्तंभाविषयी वाचतो. पेयार्पणाचा हा पवित्र शास्त्रातला पहिला उल्लेख आहे. लेवीय या पुस्तकामध्ये 5 अर्पणांविषयी सांगितलेले आहे, परंतु पेयार्पणाविषयी काही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. परंतु श्रोत्यानो, हे सर्वात जुने अर्पण आहे. ते अर्पणावर ओतल्या जाई आणि ते वाफेच्या रूपात वरती जाई. पौलाने आपले जीवन पेयार्पणाप्रमाणे ओतले जात असल्याचा उल्लेख फिलिप्पिकरास लिहिलेल्या पत्रात केला आहे. नंतर
17 आणि 18 वचने सांगतात, प्रसूती वेदना होत असता सुईण तिला म्हणाली, भिऊ नको, कारण तुला हाही मुलगाच आहे. ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव बेन ओनी अर्थात माझ्या दुःखाचा पुत्र ठेविले. तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव बन्यामीन अर्थात माझ्या उजव्या हाताचा पुत्र असे ठेविले. श्रोत्यानो, बन्यामीनाचा जन्म व राहेलचे मरण एकाच वेळेस झाले. पण याकोबाकरिता तो त्याच्या आवडत्या राहेलचे प्रतिरूप होता आणि त्याने त्याचे नाव बन्यामीन म्हणजे माझ्या उजव्या हाताचा मुलगा असे ठेवले. याकोबही आपल्या मुलांविषयी पक्षपात करणारा पिता होता. यानंतरची वचने आपण स्वतः वाचू शकता. त्याविषयी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. परंतु श्रोत्यानो, मला आपणाला एक सांगू द्या की जोपर्यंत आम्ही आपल्या ख्रिस्ताबरोबरच्या नातेसंबंधाविषयी आत्मपरीक्षण करीत नाही, तोपर्यंत आमची आत्मिक रूपाने वाढ होऊ शकत नाही. कदाचित आपला ख्रिस्ताशी अजून वैयक्तिक रीतीने परिचय झालेला नसेल, तर तो करून घेण्याची आपणाला गरज आहे. किंवा आपला त्याच्याशी परिचय झालेला आहे, पण त्याच्यासोबत आपले जे नाते आहे ते ताजे टवटवीत नाही, ते गंजलेले आहे. म्हणजे आपली त्याच्यावरची पहिली प्रीती आपण विसरला आहात. तर आज आपल्या जीवनाविषयी विचार करा आणि पुन्हा हे संबंध सुरळीत करा. ख्रिस्ताशी जिवंत नाते असणे म्हणजे जीवन जगण्यासाठी सतत रक्तपुरवठा होणे आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपल्याला आशीर्वाद देऊ.